नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती। मनुष्याकृते राघवी ख्याती केली, शिळा शिखरे सागरी तारिली। तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी, जडी रक्षिणी निर्जीवात काकदासी। महाराज हा जन्मला मृत्युलोकी, नाही उपमा नाडळे अलोकी। भवसिंधूसी बांधिला सेतुजीने, अनाथा दिना कारणे तुकयाने। तुका भासला मानवी वेशधारी, परिहा दिला विग्रही निर्विकारी। स्वय श्री हरी व्यापको सर्व जीवा, तुका तोच हा परब्रह्म ठेवा। जया पूजिले आदरी पांडुरंगी, विमानस्थ केले प्रयाण प्रसंगी। तनु मानवी दिव्य रूपीच केली, न त्यागी ती दिव्य लोकाश नेली। श्री गणेशाय नमः। स्वस्ति श्री गणेशाय नमः। गजाननं भूतगणाधिसेवितं कपित्थजमुपलचारुभक्षिणं, उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं। या कुन्देन्दुतुषारहारधवला, या शुभ्रवस्त्रावृता, या वीणावरदण्डमण्डितकरा, या श्वेतपद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभुर्देवै सदा वंदिता। सामं पातु सरस्वती भगवती निःशेषदाढ्यापा। सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। नमो भगवते तुभ्यं वासुदेवाय धीमहि, प्रद्युम्नाय अनिरुद्धाय नमः संकर्षणाय च। यो अन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना। अन्यान् शास्त्रचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तपो ज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं, सदा अलंकृतं साधु संन्यास योगं। मुखे यच्च वेदांत शास्त्रार्थ निधिं, नमो नारायण गिरिं परब्रह्म स्वरूपम्। गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं, सरोवेष्टितं चुम्बितं पुण्यस्थानं। सराधिस्थितं तं समाधिस्थमूर्तिं, नमामि गंगागिरियोगिराजं। महायोगपीठे तटे भीमरथं, वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः। समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिंगं भजे पाण्डुरंगं। परब्रह्मलिंगं भजे पाण्डुरंगं। ध्यानमूलं गुरुमूर्तिं, पूजामूलं गुरुपदं, मंत्रमूलं गुरुवाक्यं, मोक्षमूलं गुरुकृपा। पूजा सत्यं, मंत्रं सत्यं, सत्यं देव निरञ्जनं। गुरुर्वाक्य सदा सत्यं, सत्यं एकं परं पदम्। अन्यथा शरणं नास्ति तमेव शरणं मम, तस्मात् कारुण्यभावेन रक्ष रक्ष महीश्वर। तुकाराम तुकाराम तुकाराम।
श्री प्रभु रामचंद्र जन्मोत्सव, रामनवमी व श्री हनुमान जन्मोत्सव सोहळा, त्यानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह, जगद्गुरु तुकाराम महाराज चरित्रकथा सोहळा, योगीराज सद्गुरु श्री गंगागिरी महाराज, परब्रह्म लीन सद्गुरु श्री नारायण गिरिजी महाराज, ब्रह्मलीन सिद्धयोगी गोविंद गिरिजी महाराज, सद्गुरु महंत स्वामी रमेश गिरिजी महाराज, मठाधिपती संत जनार्दन स्वामी समाधी कोपरगाव यांच्या कृपा आशीर्वादाने श्रद्धेय गुरुवर्य स्वामी रामगिरीजी महाराज, मठाधिपती गोदावरी धाम बेट सराला यांच्या प्रेरणेने समस्त ग्रामस्थ मंडळी, श्री क्षेत्र सडे शिंगवी, समस्त पंचक्रोशी भजनी मंडळ यांच्या अथक परिश्रमाने आयोजित केलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आहे. परमपूज्य महंत रामगिरीजी महाराजांचे अनंत आशीर्वाद आहे आणि दरवर्षी येत असतात महाराज या ठिकाणी आणि दरवर्षी मोठा उत्साह या ठिकाणी उत्सव होत असतो. भाग्यवंत आहे आपण. दरवर्षी नवीन नवीन अशा प्रकारचा विषय, संत महात्म्यांचे चरित्र, पुन्हा श्रीमद भागवत कथा, रामायण कथा, सगळ्या कथा या ठिकाणी झालेल्या आहेत, होत आहेत आणि होतच राहतील. अनेक मला आनंदाची बातमी कळाली, म्हणजे मला माहित नव्हतं पहिला कोपरगावचे जाधव, काय नाव त्यांचं, मनोज जाधव, भेटलो त्यांना मी. मला आता 2-3 दिवसापूर्वी कळालं ते, आणि त्यांच्यावर मारुतराय प्रसन्न झाले त्यांना, आणि त्यांना गंगेमध्ये सापडले ना ते, कोपरगावला सापडले. परंतु तुमचं भाग्य म्हणून हनुमंतराय या ठिकाणी आले, या ठिकाणी आले. या अनंत जन्माचं पुण्य एकत्र आलं. अनंत जन्माचं पुण्य, आई वडिलांचे आशीर्वाद, आणि किती वर्षापासून इथं काही आहे का अंदाज काही तसा? 20-25 वर्ष झाले असतील, कमी 30 वर्ष झाले. आणि आपला परिसर तर प्रभू रामचंद्र या ठिकाणी येऊनच गेलेले आहे. दंडकारण्य होतं आपलं. हे दंडक कोण होता? दंडक हा शूर्पणखेचा नवरा होता, आणि त्याला रावणाने हा परिसर त्याला दिला होता. परंतु तो उन्मत्त झाला, उदंडपणाने वागायला लागला, म्हणून त्यालाच दंड देऊन टाकला रावणाने. मग आता शूर्पणखा मालकीन झाली. परंतु प्रभू रामचंद्र ज्या वेळेला इकडे आले, पंचवटीमध्ये आले, आणि तिला कळालं कोणीतरी क्षत्रिय 2 राजकुमार इथं आलेले आहेत, त्यांच्याबरोबर एक स्त्री आहे. ती आली, परंतु भगवान प्रभू रामचंद्र त्यांचं रूप पाहिल्यानंतर काय हो, राजा सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशी कळा लोपलिया, कस्तुरी मळवट चंदनाची उटी, रुळे माळ कंठी वैजयंती. भगवान प्रभू रामचंद्रांचं रूप पाहिलं
आणि ती भाळली ना हो, राक्षसी नाही, परंतु प्रभू रामचंद्रावर कोण भाळणार नाही सांगा नाव, कोण भाळणार नाही? एवढे मोठे ऋषी मुनी जे जे त्यांना जंगलामध्ये अरण्यामध्ये भेटले होते, 14 वर्षाच्या वनवासामध्ये जेवढे ऋषी भेटले त्यांना सगळ्यांनाच वाटायला लागलं का आपण प्रभू रामचंद्रांची काय व्हावं, प्रभू रामचंद्रांची भक्ती करावी, आपण त्यांची पत्नी व्हावी असं वाटलं त्यांना, त्यांच्याबरोबर रासक्रीडा करावी अशी वाटली. अहिल्याचा उद्धार झाला, अहिल्याचा उद्धार झाला. त्यावेळेला त्यांनाही वाटायला लागलं, ऋषींना वाटायला लागलं होतं की आपल्यालाही एक एक पत्नी असावी, आपल्यालाही कुटुंब असावं. सगळे लोक संसार प्रपंच करतात, मुलं बाळ आनंदात मजेत राहतात, आपल्याला का नको, आपण जंगलात राहतो. ऋषींनी एक एक दगड घातला, ज्याला जशी बायको पाहिजे तसा दगड घातला आणि प्रभू रामचंद्र येण्याच्या वाटेवर ते थांबले. प्रभू रामचंद्र आले, त्यांना पाहिलं, त्यांना पाहिल्यानंतर त्यांचे दगड आपोआप गळून पडले, गळून पडले हातातले दगड. अरे आपणच स्त्रिया व्हाव्या, मीच स्त्री व्हावी आणि देवाला वरावं असं त्यांना वाटायला लागलं. काय भाव येतो, भाव का भूका हूं मैं और भाव की बस सार है, भाव से मुझको भजे तो भव से बेड़ा पार है, भव से बेड़ा पार आहे. मग त्यांची इच्छा प्रभू रामचंद्रांनी कधी पूर्ण केली? भगवान नारायणाने पूर्ण केली. पुढच्या अवतारामध्ये म्हटली, पुढचा अवतार कोणता? भगवान श्रीकृष्ण. आणि त्यावेळेला ज्या गवळणी गोपी झाल्या होत्या ना, ते सगळे ऋषीच होते ना होते, त्यांच्याजवळ काम नव्हता. काही लोकांना कळत नाही रासक्रीडा म्हणजे काय आहे. रासक्रीडा म्हणजे काम क्रीडा नाहीये. कामाने तिथे अनेक बाण मारले, आपण भागवत कथेमध्ये ऐकला असणार आहे, थोडक्यातच जायचं आपल्याला. ते कामाने अनेक बाण मारले, परंतु कामाला हरावं लागलं त्या ठिकाणी. अर्थात भगवान परमात्मा इतका सुंदर आहे, इतका सुंदर आहे. आणि त्या हरणाच्या मागे का लागला तो? मायावी सीता, मायावी हरिण, दोघांचा मेळ जमला. मग सीतामाई म्हटली मला ते हरिण पाहिजे. आता सगळं नियोजित होतं ते. प्रभू रामचंद्रांनी धनुष्यबाण घेतला, हरणाच्या मागे लागले, काय गाव टोक्यापर्यंत गेले आणि परत परत आले इकडे. जेव्हा बाण मारला, हरिण पडलं, पण त्याची शिंग कुठे पडली? शिंग कुठे पडली माहिती आहे कोणाला? शिंगव्याला पडली, शिंगव्याला. म्हणून शिंगवा झाला. आणि ते कोकला कुठे? कोकणठाण जवळ कोकलं म्हणून त्याला कोकणठाण म्हणतात. आणि सीतामाईने कुंकू लावलं म्हणतात, तेव्हा त्याच्यावर ते कोकमठाण झालं होतं, कुंकुमस्थान असाही उल्लेख आहे. तात्पर्य आपल्याला रामायण नाही ऐकायचं, आपल्याला प्रभू रामचंद्राचं चरित्र आपण ऐकलेलं आहे किंवा पुढे ऐकू कधीतरी. भगवान अवतार का घेतो? काय गरज आहे अवतार घ्यायची? भगवान अवतार घेतो, मग भगवान एकटा येत नाही. भगवान आपल्या सवंगड्यांना घेऊन येत असतो. तुकाराम महाराजांचा अभंग आहे, आम्ही हरीचे सवंगडे
जुन्या ठाईचे वेडे बागडे हाती धरून याकडे पाठी सवी वागलो म्हणून भिन्न भेद नाही देवा आम्हाई कधीही नाही झालो कै एका वेगळो एकमेकांपासून आम्ही वेगळं झालोच नाही. देव आणि आम्ही बरोबरच आहे. निद्रा करिता होतो पायी सवेची लंका घेतली तई वानर गोवळ गाई सवे चालीत फिरत असो. काय सांगितलं? ज्या वेळेला ते शेष शयनावर होते त्यावेळेला ते तिथं होते, पायाजवळ होतो. निद्रा करिता होतो पायी समेची लंका घेतली तई. त्यावेळेला काय होतं? वानर होतो आम्ही. आणि गोवळ कधी झाले? ज्या वेळेला श्रीकृष्ण परमात्मा झाले त्यावेळेला राज करायच्या टायमाला, गायी वळायच्या टायमाला भगवान कृष्ण झाले. भगवान कृष्ण बरोबर गोपाळ झाले. म्हणजे हे साधू संतच आपल्या बरोबर त्यांच्याबरोबर आणि त्यांची इच्छा पूर्ण करत असतात. आज आम्ही प्रकाश महाराजांनी आम्ही गोड कीर्तन ऐकलं. अभंग काय होता? आम्हासाठी अवतार मत्स्य कुर्मादी सुकर मोहे धावी काली घाली पाना नाव घेता पंढरी राणा. भगवान परमात्मा कोणासाठी अवतार घेतो? आमच्यासाठीच घेतो. आमच्यासाठीच अवतार घेतो. अवतार तू धराया करले, अवतार तू धराया करले, अवतार तू धराया करले, अवतार तू अवतार तुम्हा धनाया कारण उद्धरया जन जड जीवा. भगवान तर आईच आहे. आईचे लेकर आहोत आपण. जेने हे विश्व निर्मिले मार्ची देवा संस्थापिले यज्ञ स्वर्गात धरिले सत्ता मात्रे आपुल्या. चाले ही शरीर कोणाची सत्ते कोण बोलविते हरिवीन देखवी ऐकवी एक नारायण. अहो तोच निर्माण करतो, तोच रक्षण करतो. संकट आले तर संकटही तोच निवारण करतो. मारने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान, मारने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान, मारने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान, मारने वाला है भगवान, मारने वाला है भगवान, और पालन का भूत उसका रक्षक दयालु था. मारने वाला है तोच आहे आणि वाचवणारा तोच आहे. तारणारा त्याचा अर्थ एकच होतो, पण ते तोच आहे भगवान परमात्मा. तुझ्या सत्तेने वेदासी बोलणे सूर्याशी चालणे तुझ्या बळी. भगवान अवतार घेतो, मग संत कशाला अवतार घेतात? मग भगवान येतो, मग संतांचं काय काम आहे हो? भगवान सगळं कार्य करू शकत नाही. भगवान
करतो, परंतु ते मोठं कार्य करतो, आपल्यासारखा अवतार घेतो, तरी सुद्धा त्याला त्याच्याकडून ते कार्य पूर्ण होत नाही. आम्ही वैकुंठवासी आलयाची कारणासी बोलिले ऋषी सात भावे वर्ताया. आम्ही वैकुंठवासी कशासाठी अवतार घेतात? वैकुंठात राहणारे ते भगवान जिथे राहतो तिथंच तेही राहतात. मग संत कशासाठी अवतार घेतात? वैकुंठातून इथं कशाला येतात? तुकाराम महाराजांच्या अभंग तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित वर्तन कीर्तिवानो अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीवा. जड जीवांचा उद्धार करण्यासाठी फक्त संतच पाहिजे. देव करू शकत नाही. ते देव फक्त मोठं कार्य करतो, पण संत हे काय करतात? तुमच्या आमच्यामध्ये येतात आणि त्यांच्या संगतीमध्ये काय सुख आहे हे ज्या वेळेला संतांच्या संगतीत आपण जातो त्यावेळेला कळतं ते. आणि आईचं प्रेम, खरं आईचं प्रेम संतापाशी मिळत असतं. संतन के संग लागरे संतांच्या संगतीत गेलं तर आपलं हितच होतं, हा त्याचा अर्थ आहे. ध्रुव जी की बन गई प्रहलाद जी की बन गई, ध्रुव जी की बन गई प्रहलाद जी की बन गई, ध्रुव जी की बन गई प्रहलाद जी की बन गई, ध्रुव जी की बन गई प्रहलाद जी की बन गई. ओए तेरो बड़ो भाग रे तेरी अच्छी बनेगी संतन के संग लागे रे. तेरी अच्छी बनेगी संतन के संग लागे रे. तेरी अच्छी बनेगी संतन के संग लागे रे. तेरी संत आपल्यासाठी आता बुडत आहे जन, न देखवे डोळा येतो कळवळा मनोनिया. हे जन अज्ञानी आहेत. अज्ञानी लोकांना कळत नाही, देव त्यांच्यापर्यंत जाऊ शकत नाही. मग संत त्यांच्यापर्यंत जातात. घरात जन्म घेतात संत महात्मे. तुकाराम महाराजांनी अशाच संत घराण्यामध्येच
जन्म घेण्याचं ठरवलं होतं. तुकाराम महाराजांचा हा एकच जन्म नाहीये, एकच अवतार नाहीये. तुकाराम महाराज गेल्यानंतरही ते 2-3 वेळेस 2-4 वेळेस परत आलेले आहे. त्यांना अधिकार आहे तसा. उजळावया आळू वाटा खरा खोटा निवाडा. लोकांना भ्रम निर्माण होतो. भ्रम निर्माण झाल्यामुळे त्यांना कळत नाही खरं काय खोटं काय. कारण आता सगळे दागिने चमकणारेच झाले आणि चमकणारे दागिनेच सगळ्यांना आवडतात. खरे दागिने चमकत नाही. त्याच्यामुळे भ्रम निर्माण होतो. मग संत हे भ्रम निराश करत असतात. तुकाराम महाराज सुरुवातीला अंबरीश राजा होते. अंबरीश राजा असा होता का भगवंतांनी त्याला सुदर्शन चक्र दिलं होतं. त्याच्यावर एवढी भक्ती होती, एवढा अधिकार होता. आणि देवाची पूजा करायची, देवाला नैवेद्य तयार करायचं तर स्वतः बी पेरणं, बी तयार करणं आणि धान्य दळणं सुद्धा स्वतः राजा करीत होता. विश्वास बसणार नाही, परंतु अंबरीश राजा करीत होता. स्वयंपाक तयार करायचा देवाचा, स्वतः नैवेद्य घेऊन जायचा आणि देवाला भरवायचा. आपण आपल्या घरी तरी करतो का? ते मंदिरात करीत होते. आणि बाकीचा इतिहास मोठा आहे त्यांचा तसा. त्यानंतर त्यांचा दुसरा अवतार झाला तो प्रल्हाद, भक्त प्रल्हाद. पूर्वी राजा होते, आता राजकुमार होऊन आले. भक्त प्रल्हाद हा राजा राजकुमार आहे. आता अंबरीश राजाला दूध म्हणायचं. दूध कसं असतं? शांत असतं. पण त्याला जर तूप करायचं असेल तर काय करावं लागेल? त्याला तापवावं लागेल. आता प्रल्हाद झाल्यानंतर प्रल्हादाच्या अवतारामध्ये त्याला खूप तापवलं गेलं. कोणी तापवलं? त्याच्या स्वतःच्या बापाने, जन्मदात्या बापाने त्याला तापवलं. कसं? 21 प्रयोग केले त्याला मारण्यासाठी. का तो देवाचं नाव घेतो म्हणून. किती अवघड गोष्ट आहे. देवाचं नाव घेतो म्हणून बाप मुलाला मारायला प्रयत्न करतो. 21 प्रयोग केले. हत्ती खाली द्यायचा प्रयत्न केला, कड्यावरून टाकायचा प्रयत्न केला. जिथं सर्प आहे सर्पाच्या खोलीमध्ये ठेवलं, उपाशी ठेवलं त्याला. भगवंताने सगळे त्याचं काम केलं. सर्प सोडला तर तो सर्पही काळाच आहे. त्याने प्रल्हादाने विचार केला तर तो काळा आहे, माझा कृष्णही काळा नाही, माझा भगवानही काळा आहे. घेतला निळ्यात घातला, त्याला काही होत नव्हतं. कड्यावरून टाकलं, भगवंतांनी त्याला वरचेवर उचललं. तापलेल्या खांबाला त्याला भेटवायला लावलं. घाबरला होता तो, परंतु त्याने पाहिलं तापलेला खांब आहे, लालबुंद झालेला आहे, तर एक मुंगी त्याच्यावर चालताना दिसली त्याला. प्रल्हादाला अरे हा माझा भगवान आहे हा. लगेच आलिंगन दिलं त्याला. काय झालं नाही त्याला. प्रत्यक्ष आत्या म्हणजे कंसाची बहीण होलिका, होळी आपण होळी झाली ना आपली जाता, ती होलिका तिला असा वर होता, तिला अग्नी काहीच करू शकत नव्हता. आणि आता या प्रल्हादाला मारायचंय. मग आता होळी रचली. होळी जर तेव्हा पण एक दुसरा पर्याय सांगितला होता, जर तू वाईट कार्यासाठी जर त्याचा उपयोग केला तर तू जळून भस्म होशील. आता तिला त्या प्रल्हादाला मारायचं होतं. होळीवर बसली,
आणि मी मरणार नाही निश्चित आहे, पण मरेल कोण? हा प्रल्हाद म्हणून त्याच्या अंगावर शाल टाकली, होळी पेटवली आणि प्रल्हादाचं काय चालू होतं? भजन चालू होतं, नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण नारायण. अग्नी पेटला, होलिका जळून गेली आणि हा नारायणाचं नाव घेत तसाच बसलेला होता. आणि मग दुसऱ्या दिवशी तिच्या राखेचं सगळ्यांनी धुलीवंदन करतो आपण. ते आता त्याचे विकृत प्रकार झाले. त्याचे कोणी गटारात टाकतं, कोणी काय केलं. आता ते गटारच पिलेले असतात म्हणून ते तसे वागतात. ते चांगले माणसं नाही करीत तसं. त्याच्यानंतर तिसरा अवतार. आता हे तापवलं गेलं दूध. अंबरीश राजा दूध होत. त्याच्यानंतर त्याला तापवलं. कुठं कशात तापवलं? हिरण्यकश्यपू यांनी तापवलं प्रल्हादाच्या रूपाने. त्यानंतर आता त्याच्यात विरजन घालायचं म्हटल्यानंतर काय करायला पाहिजे? विरजन त्याच्यात अंगदाच्या रूपाने आले. ते पुढे अंगदाच्या रूपाने प्रभू रामचंद्रांचा सहवास घडला, त्याची सेवा घडली, म्हणजे ते विरजन आलं. त्याच्या पुढे आता त्या विरजनानंतर लोणी व्हायला पाहिजे ना. लोणी निघायचं ते उद्धवाच्या रूपाने निघालेलं आहे. उद्धव हा मंत्री होता भगवान कृष्णाचा. भगवान कृष्णाचा प्रिय, अतिशय प्रिय भक्त होता. लोण्याच्या रूपाने. आता लोण्याला कढवल्यानंतर काय होत असतं? लोण्याला कढवलं, त्याचे तूप तयार होत असत. तर ते कढवण्याचं काम नामदेवाकडे केलं. भगवान श्री विठ्ठलाच्या चरणावर लढीवाळ नामा म्हणून खूप कोमल अशा प्रकारचं बालपणापासूनच देवाला जेव घालणारी, जीवाची पर्वा न करता लहानपणातच जेवतो का नाही तरी तर डोकं फोडून मी तुझ्या पायावर जेव देवा जेव. देवाला उतरावं लागलं खाली. म्हणजे ते लोणी तयार झालं. इतका प्रेमळ, त्याच्यावर फार प्रेम होत भगवंताचं, श्री विठ्ठलाचं. इतकं प्रेम होतं, इतकं प्रेम होतं. जनाबाई आणि नामदेवावर खूप प्रेम होतं. आपला तो
थोडं विषयांतर नाही होत, तसं संतच चालले आपले, परंतु आपल्याला एकच संताबद्दल बोलायचंय. आणि त्याच्या पुढे मग नामदेवांनी आणि भगवान पांडुरंगाने, नामदेवाने निश्चय केला होता शतकोटी अभंग करीन, शतकोटी अभंग करायचे. एवढं कसं शक्य होईल? भगवंताने सांगितलं, अरे नामदेवा तो काय विचार करतो की नाही काही? नामदेवाने सांगितलं, मी विचार करीतच नाही काही. कशामुळे? तू माझ्या समोर असल्यावर मला विचार करायची काय गरज आहे? उदाहरण माहित आहे, भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा केली, उद्या एक तर पांडव राहतील, एक निष्पांडव पृथ्वी करीन, नाहीतर हा भीष्म तरी नाही सांगेल. अशी प्रतिज्ञा केली. त्यावेळेला रात्रीचा प्रसंग आहे, अर्जुन बिनघोर झोपलेला आहे. भगवान कृष्णाला चिंता पडली, अरे भीष्माचार्य सामान्य नाहीये, ज्याने बापाच्या लग्नासाठी आपलं लग्न नाही केलं, बरोबर, बापाचं लग्न लावलं, आपण स्वतः लग्न नाही केलं, म्हणून भीष्म प्रतिज्ञा. आणि त्यांची प्रतिज्ञा खरीच होणार. मग आता काय करायचं? अर्जुनाकडे गेले रात्रीच्या वेळेला. अर्जुन झोपलेला. अरे अर्जुना, तू काय करतो? झोपलो म्हटले. अरे तुला आठवत नाही का भीष्माचार्यांनी बाबांनी काय प्रतिज्ञा केली ती, उद्या निष्पांडव पृथ्वी करीन. मग तू कसा निश्चिंत झोपला? अरे चिंता करणारा तू आहे ना, चिंता करणारा तू आहे. तुझं सांगितलं ना गीतेमध्ये मला, अनन्य चिंतयतो माम एतना परुपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. जो अनन्य भावाने मला शरण येतो, जो मज होय अनन्य शरण, त्याचे निवारिणी जन्म मरण. या लागी शरणागता शरण्य मीची एकू. मागे पुढे उभा आहे सांभाळीत, आलिया खाता निवाराया, आलिया खाता निवाराया. आलिया खाता निवाराया, आलिया खाता निवाराया. अर्जुन निश्चिंत झोपलेला आहे. तसा तुझ्या बळावर मी निश्चिंत झोपलेलो आहे. तसा नामदेव महाराज सुद्धा, नामदेवाने सांगितलं, मी कशाला चिंता करू? शतकोटी अभंग करीन म्हटलं करीन. अहो सगळ्या घराने अभंग लिहिले, 14 जण घरातले, आई वडील मुलं सुना सगळे नातू, सगळ्यांनी, आणि सगळ्यांची समाधी एकाच ठिकाणी हो. असं जगात काही आहे का कोणी असं? बोलाई राजाई दोघी सासू सुना, दामा नामा दामा बापरे, ओ दामा नामा दामा बापरे. सगळं घरच अभंग लिहित होते. जनाबाईचे अभंग, जनाबाई त्यांची तिथं कोण होती? दाशी होती. दाशीने अभंग लिहिले. आणि सगळ्यांची समाधी तिथे आहे बरं का. सुरुवातीला पांडुरंगाचं दर्शन घ्यायच्या अगोदर त्या समाधीवरून जावं लागतं, त्यांचं दर्शन घ्यावं लागतं. तिथं चोखोबा महाराजही आहे. ते चोखोबा महाराज मंगळवेढ्याला तिथं गावकुसाचं काम चालू होतं. गावकुसाचं काम करत असताना योगायोगाने काही चूक झाली आणि ती भिंत पडली, त्याच्या खाली ते चोखोबा महाराज वारले.
मेले. देवाचे फार आवडते होते, फार आवडते होते. देवाच्या डोळ्यात पाणी आलं. नामा जा रे, माझ्या चोखोबाचे हाड घेऊन ये इथे, त्याची समाधी इथे कर, माझ्या पुढे कर. नामदेव निघाले, परंतु कशी ओळखायची त्यांचे हाड? देवाने सांगितलं, ज्या हाडातून विठ्ठल विठ्ठल मंत्र येईल ना, ज्या हाडातून विठ्ठल विठ्ठल मंत्र येईल ते ना माझ्या चोखोबाचं हाड आहे. नामदेव रायांनी गेले तिथे, पाहिलं, विठ्ठल 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 विठ्ठल. आणले आणले आणि भगवंतांनी अशी झोळी केली महाराज पांडुरंगाने. झोळीमध्ये हाड टाकल्यावर असा मोठा कल्लोळ निघाला. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री अशी ते चोखोबा, तिथे चोखोबांचे समाधीचं दर्शन घ्यावं लागतं. आणि नंतर नामदेव राया शतकोटी अभंग करू शकले नाही. मग नामदेव राय आणि भगवान पांडुरंग तुकोबरायांच्या स्वप्नात आले. स्वप्नात येऊन त्यांनी स्वप्नामध्ये सांगितलं, तुकोबा तुला हे काम करावं लागेल. आदेश दिला भगवंताने. नामदेवरायचं काम होतं ते अपूर्ण राहिले, ते तुम्हाला करायचं आहे म्हटले. आणि पांडुरंग म्हणजे विष्णू आणि तुका वेगळे आहे का? त्यांनीच अवतार घेतलेला आहे. रामेश्वर भट्टरायाने, रामेश्वर भट्ट हे शत्रू होते, त्यांनी तुकोबारायांचे अभंग गाथा इंद्राणीमध्ये बुडायला सांगितलेले आहे. त्यांचा आदेश होता, त्यांच्या आदेशाप्रमाणे बुडावं लागलं ते. आणि तेच तुकाराम महाराजांचे आरती लिहितात. तुकया तुलने विष्णू नाही तुझा. रामेश्वर भट्ट सांगतो ते शत्रू होते आणि शत्रूने जे वर्णन केलं ते यथार्थ वर्णन म्हटलं जातं. त्याला जो आपला जवळचा असेल तर आपलं वर्णनच करणार. जावयाचं वर्णन सासूबाई करणारच, चांगलंच म्हणणार. ते कसं असलं तरी तू रेल्वेला कंदील दाखवायला असला तरी लय मोठ्या मुद्द्यावर म्हणणार. ती गाडीच्या खालीच उतरत नाही म्हणे. तो ड्रायव्हर असेल ना का, तर ड्रायव्हर कुठे गाडीच्या खाली उतरतो का? तेवढे पुरतं उतरतो. अर्थात वर्णन कोणी करावं? शत्रूने वर्णन केलं म्हणजे यथार्थ वर्णन तुकोबारायांचं. आणि तुकोबारायांचा हा अवतार का भगवान का येतो? भगवानही त्यांच्या जवळ येतो ना. भगवानही त्यांच्या जवळ येतो, कारण देवाला वैकुंठात सुख वाटत नाही. त्याला सुख कुठे वाटतं? संतांच्या घरी आवडतं. या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडून संत सदरी राहिला. वैकुंठ सोडून संत सदरी राहिला. या सुखा
सुख आवडत नाही. ज्या सुखा कारणे देव वेडावला. सुख संतांच्या संगतीत काय सुख आहे. अहो आषाढीला गेलो आपण, देवाला आनंद वाटतो, देवाला आनंद वाटतो. आणि म्हणून ते संतांना काय सांगतात, अरे तुम्ही जाताना मला फार दुःख होतं. आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगत से गुज पांडुरंग. मी पतित पावन आहे, पतित पावन मी तो आहे खरा, परंतु तुमच्यामुळे मी बरा दिसतो. भगवान सांगतो तुम्ही आषाढीला येतात, कार्तिकीला येतात म्हणून माझा उत्सव होतो, तुमच्यामुळे मी चांगला दिसतो. भगवंताला संतच आवडतात. आणि तुम्ही ज्या वेळेला जातात ना गावाला, त्यावेळेला माझ्या जीवाला हुरहुर होते. तुम्ही जाता गावा हुरहुर माझ्या जीवा, भेटाल केडवा मज लागी. आणि इतकंच काय, परंतु देव खऱ्या भक्तांना असं आलिंगन देऊन गाऊन त्यांना गळ्यात मिठी मारतो महाराज. अबीर गुलाल उधळी रंग रंग रंग, अबीर गुलाल उधळी रंग नाथांचं नाव काढलं तर त्यांचं चरित्र तर फारच आहे. नाथांचं चरित्र हो. भगवान परमात्माने 36 वर्षे नाथांच्या घरी सेवा केली. 36. केशव भट म्हणून टाळकरी राहिले. श्रीखंडाच्या रूपाने पाणी वाहिलं, चंदन उगाळून दिलं, काय काय सेवा केली. इतकंच काय, पण दत्त भगवान त्यांचे द्वारपाल होते. काय अधिकार आहे संतांचा, देवाला राबवतात, देव त्यांची सेवा करतो. म्हणूनच देव ज्या सुखाकारणी त्यांची सेवा करण्यात सुख वाटतं देवाला. एकदा परळी वैजनाथचे महात्मे आणि त्यांनी नाथांना बोलावलं होतं तिथे त्यांच्याकडे. नाथ महाराज तिथे गेले आणि गेले तर ते महात्मे आणि दत्त भगवान सोंगट्या खेळत होते. सोंगट्या. परंतु नाथांना आलेलं पाहिल्यानंतर दत्त भगवान लगेच अदृश्य झाले. तर ते महात्मे म्हणजे दासोपंत. त्या दासोपंतांना वाटलं नाथांचा अधिकार कमी आहे, म्हणून दत्त भगवान अदृश्य झाले. नाथ तिथे काही राहिले, 1-2 दिवस राहिले आणि त्यांनी सांगितलं तुम्ही 1 दिवस आमच्याकडे या, 1-2 दिवस असंच आमचं पाहुणचारासाठी या. आणि दासोपंत आले. दासोपंत आले तर ते आश्चर्याने गार झाले, थंड झाले. लांबूनच पाहिलं दत्त भगवान नाथांच्या दारामध्ये द्वारपाल म्हणून उभे आहेत. मग त्यांना कळालं दत्त भगवान त्या दिवशी अदृश्य का झाले होते. विचारलं त्यांना दत्त भगवंताला, तुम्ही अदृश्य का झाले त्या दिवशी. मालक आल्यानंतर मालकाच्या समोर शौकाने सोंगट्या खेळणं बरोबर नाही, म्हणून मी अदृश्य झाले. काय अधिकार आहे संतांचा.
आयुष्यभर जरी आपण संतांचं वर्णन करीत राहिलो तरी ते पूर्ण होणार नाही. तुकाराम महाराजांचं चरित्र आपल्याला पाहायचं आहे. देहूगाव, देहूगावाबद्दल तुकाराम महाराजांनी खूप गोड वर्णन केलं आहे. धन्य देहूगाव पुण्यभूमी ठाव, तेथे नांदे देव पांडुरंग. धन्य क्षेत्रवासी लोक दैवाचे, उच्चारिती वाचे नामघोष. करकटी उभा विश्वाचा जनिता, वामांगिते माता रखुमाई. गरुड पारी उभा जोडून या कर, अश्वत्थ समोर दत्त उत्तरमुख. हे तिचं वर्णन आहे, आपण पाहिलेलं आहे, आपल्या लक्षात येईल सगळं ते. दक्षिणे शंकर लिंग हरेश्वर, शोभे गंगा तीर इंद्रायणी. लक्ष्मी नारायण बल्लाळाची वना, तेथे अधिष्ठान सिद्धेश्वर. विघ्न राजदारी बहिरव बाहेरी, हनुमंत शेजारी सैत दोघे. दास तुका तेथे करीतो कीर्तन, हृदय नारायण चरण विठोबाचे. तुकाराम महाराजांचा जन्म देहू गावात झाला आहे. इसवी सन 1608 साली झाला. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला? 1630. तुकाराम महाराज वैकुंठाला गेले 42 वर्षांनी, म्हणजे 1650 ला गेले. शिवाजी महाराज 1680 ला गेले. दोघांचा थोडा फरक होता, परंतु शिवाजी महाराजांची तुकाराम महाराजांवर फार प्रेम होतं. त्यांचंच कार्य ते करीत होते. तुकाराम महाराजांचा जन्म कुळ हे मोरे होतं, मोरे घराणा, आणि आडनाव आंबिले होतं. त्यांचा पंचक्रोशीमध्ये ते महाजनकी होते, महाजन होते. महाजन म्हणजे जसा तालुक्याचा आमदार असतो ना, तसे ते पंचक्रोशी म्हणजे 5-10 गावांचे त्यांच्यावर अंमल करणारे होते. परंतु लोकांना ते मदतच करीत असायचे, ते अंमल कोणावर करीत नव्हते. आणि 8वे वंशज, त्यांचे 8वे वंशज विश्वंभर बाबा होते. आणि त्यांचा किराणा दुकानाचा म्हणजेच वाण्याचा धंदा होता. परंतु धंदा कसा होता? जोडोन या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. उत्तमची गती त्वये कपावेल, उत्तम भोगील जीव खाली. सत्य बोलायचं. आता त्यांचे वडील लवकरच वारले. ते विश्वंभर बाबा लहान असतानाच वारले. त्याच्यामुळे आईचे संस्कार, आईने खूप चांगलं शिकवलं त्यांना, उत्तम संस्कार दिले. सत्य बोलायचं, ईश्वराचं भजन करायचं, दीनजनांच्या सेवेला तत्पर असायचं. आणि देहू गावामध्ये 2-3 छोटे मंदिरं होते. त्यापैकी एका मंदिरात तरी त्यांनी जायचं, तिथं पूजा करायची, पंचपदी करायची. अशा प्रकारचं कीर्तन प्रवचन ऐकायचे, साधूंच्या सहवासामध्ये राहायचं. काही काळानंतर त्यांचं लग्नही झालं आणि पत्नीचं नाव आमाई ठेवण्यात आलं. आमाई आणि विश्वंभर बाबा. आईने विश्वंभर बाबांना सांगितलं, बाबा अरे आपल्या कुळामध्ये पंढरीची वारी आहे, पंढरीच्या वारीला आपण जायला पाहिजे.
विश्वंभर बाबाने लगेच तयारी दाखवली आणि त्यांच्याबरोबर दुसरे लगेच 10-20 जण निघाले आणि भजन सुरू झालं. ज्ञानोबा मुनी तुकाराम त्यांचं भजन तुकाराम महाराज नंतर आले नाव. आपण म्हणायला काय हरकत नाही. ते भजन आपण म्हणायला काय हरकत नाही. आपण त्यांचंच भजन करतोय ना, त्याच्यासाठी तर इथं आलो आपण. जय जय राम कृष्ण हरी जय जय विठोबा रखुमाई. जय जय राम कृष्ण हरी जय जय विठोबा रखुमाई. जय जय राम कृष्ण हरी जय जय विठोबा रखुमाई. तुम्ही नुसते ऐकायला आलेले नाही. इथं काय करायचं बरं का, आपल्या हितासाठी आलेलो असतो आपण. इथं आपल्या हितासाठी टाळी वाजवायला पाहिजे आणि म्हणायलाही पाहिजे. टाळी वाजवल्याने काय होत असतं माहितीये का, टाळी वाजवल्याने आपले जे पाप असतील ना ते पाप निघून जात असतात. ते पाप निघून जातात. एकाने विचारलं टाळी वाजवल्या ते पाप कुठून निघून जातात, कुठे जातात ते मग आपल्या बगले जाऊन बसतात. मग आता काय करायला पाहिजे, मग वर हात करायची, वर हात करून टाळी वाजवायची. वर हात करून टाळी वाजवल्या ते बगलातले निघून जातात. मग कुठे जातात ते, मग ते शेजारच्याकडे जातात. नाही जो टाळी वाजत नाही ना त्याच्याकडे जातात. ते जे भजन करत नाही त्याच्याकडे जातात. म्हणून काय करायला पाहिजे, आपण ज्या वेळेला असं भजन येईल ना त्यावेळेला मुखाने म्हणायचं. कारण आपण आपल्या घरी भजन म्हणूच शकत नाही. तुम्ही जर घरी भजन म्हणायला लागले, टाळी वाजायला लागले तर तुम्हाला वेड्यात काढतील. घरी भजन म्हणूच शकत नाही आपण. नाचायला लागले आपण, इथं नाचायचंय, इथं भगवंताच्या दरबारात नाचायचं. आणि वरातीमध्ये जर नाचलं तर ते नरकाला जाणं चुकणार नाही. आणि इथं जर भजनामध्ये नाचलं ना तर त्याचा उद्धारच. अरे या रे या नाचू प्रेमाने. 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 राम नाम पिया संते, राम नाम पिया संते. राम नाम पिया संते.
नाचायचंय का? नाचायला आज पहिला दिवस आहे. आपण थोडे 10 मिनिटांनी तोपर्यंत तयारी करून ठेवायचा नाचायची. सगळे नाचतायत, पंढरीच्या रस्त्याने चाललेले आहेत. एकानंतर एक मुक्काम झाला आणि भूवैकुंठ पंढरपूर या ठिकाणी ते आले. आल्यानंतर आपणही जातो पंढरपूरला, परंतु आपण काय पाहतो? खाली पाहत चालत असतो. पंढरपूरला खाली पाहत जाऊ नये. खाली काय असतं ते तुम्हाला माहिती. खाली पाहून चालायचं नाही कधी तिथे. आता तरी मोठे रस्ते झाले, पूर्वी असे रस्ते होते ना, आपण जर मध्ये चाललो ना आपल्याला पाय हलवायची गरज नाही, आपण आपोआपच पुढे चालत असतो. पहिलं असं होतं, आता झालं मोकळं ते. आणि हे ज्या वेळेला पंढरपुराच्या जवळ गेले आणि त्यांनी पाहिलं, झळझळीत सोनसळा, झळझळीत सोनसळा, कळस दिसतो हो सोज्वळा. बरवे बरवे पंढरपूर, विठोबा रायाचे नगर. माहेर संतांचे, नामया स्वामी तुकयाते. नामया स्वामी केशवाचे. माहेर संतांचं माहेर अशा प्रकारे त्यांनी पाहिलं. आणि सगळेच वारकरी त्या ठिकाणी आलेले होते आणि सगळे दिंडी प्रदक्षिणा करतायत. दिंडी प्रदक्षिणा आणि गावाला प्रदक्षिणा करता येते. वाळवंटात आले. वाळवंटात सगळे जमा झालेले नव्ह. आणि मग तिथे काय? लुप्तली नादी, लागली समाधी. लुप्तली नादी, लागली समाधी, मुलं जन्मणारी लुप्तली नादी, लागली समाधी, मूढ जन नरनारी लोकारे. पंडित ज्ञानी योगी महान बाबा एकच सिद्ध साधकारे. नाचते आनंद कल्लोळी पवित्र गाणी नामावली. नाचते आनंद कल्लोळी पवित्र गाणी नामावली. आणि आता चंद्रभागेचं तिथे आलेलं आहे. चंद्रभागेचं दर्शन झालेलं आहे. चंद्रभागेचं दर्शन झाल्यानंतर तिथं त्यांना अभंग आठवला. अवघीच तीर्थे घडली एक वेळा, चंद्रभागा डोळा देखिलिया. अवघीच पापे गेली दिगंतरा, पंढरपूर डोळा देखिलिया. अवघिया संता एक वेळ भेटी, कोणाच्या दर्शनाने? पुंडलिक दृष्टी देखिलिया. पुंडलिकाच्या दर्शनाने सगळ्या संतांचं दर्शन होतं. चंद्रभागेच्या स्नानाने दर्शनाने सगळ्या तीर्थांचं स्नान होतं, दर्शन होतं. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक, विठ्ठलाची एक देखिलिया. म्हणून पंढरीला आपण एवढं उत्साहाने का जातो? तिथे
20-25 लाखाच्या पेक्षा एवढे लोक एकत्र काय येतात, देवाला आनंद वाटतो. आणि सगळ्यांना देवाचं दर्शन होतं. किती दिवसानंतर जात असतात आणि सगळ्यांनी दर्शने घेतलेली आहेत. तो भगवान कशासाठी तिथे आलेला आहे? तो पुंडलिकाचं दर्शन घेतल्याने काय सगळ्यांचे दर्शन होतात. ज्ञानोबा माऊलीने खूप चांगलं वर्णन केलंय, खूप गोड वर्णन केलं आहे. पुंडलिकाच्या निज प्रेम भक्ती भक्ता पुंडलिकाने काय केलं असं? तो पापी होता एकदम. अहो, जे आई वडील हे देव आहे, प्रत्यक्ष बोलणारे देव आहेत. ज्यांनी जन्म दिला ते देव आहेत आई वडील, आणि त्यांची अवहेलना करतो तो असा पुंडलिक. आणि त्याच्यासाठी कसे आले देव? परंतु मातंग ऋषींनी त्याला आशीर्वाद दिला, मार्गदर्शन केलं. अरे तू हे काय करतो आहेस? तेव्हा पुंडलिक सावध झाला आणि पुंडलिकाने मग नेमका चंद्रभास तीर्थ, चंद्रभागा म्हणजे चंद्रभास तीर्थ होतं पहिलं. फार मोठा इतिहास आहे पंढरपूरचा तसा. चंद्रभास तीर्थ होतं ते पहिलं. आणि त्या ठिकाणी त्याने आई वडिलांची सेवा करायला सुरुवात केली. अशी सेवा केली, अशी सेवा केली का भगवंताला त्याचं ओझं झालं. आणि एवढा पापी होता तो, परंतु त्याच्यासाठी तो भगवान परमात्मा त्या ठिकाणी आला. भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विठेवरी. भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विठेवरी. लोकगीत निघाले आहेत आणि आपल्या संतांचे अभंग आहेत. ज्ञानोबा माऊलींनी सांगितलं, नेनो ब्रह्म मार्ग चुकले जे ब्रह्म अनंत कोटी ब्रह्मांडाचा मालक. नेनो ब्रह्म मार्ग चुकले उघडे पंढरपूर आले. भक्त पुंडलिके देखिले उभे केले विटेवरी. आई वडिलांची सेवा इतकी विशेष वाटली त्याला. अहो, भगवान आला तरी त्याला आवाज देतो, भगवान ए पुंडलिका. अहो, संतांनी त्याला शिवाय दिल्या, पुंडलिकाला रागवले. अरे पुंड्या, कार्य पुंड्या मातलासी. अरे पुंड्या मातलासी, पुंड्या मातलासी.
याला काहीतरी थोडा वेळ तरी त्यांची काहीतरी सेवा करायला पाहिजे होती ना देवाची, पण नाही. आई वडिलांची तो कशामुळे आला इथं, का आला तो? मी त्याला बोलावलं होतं का? मी आई वडिलांची सेवा करतो, आई वडिलांची सेवा म्हणून तो आला आहे ना. मग त्याने काय केलं, आवाज देतोय ना, मग वीट घेतली, भिरकावली वीट, त्याच्यावर उभा म्हटले, उभा राहिला भगवान परमात्मा. किती आई वडील किती विशेष आहे बघा, ध्यानात ठेवा. आई वडिलांची सेवा केली म्हणून आपल्याला पांडुरंग पाहायला मिळाला. आणि आपल्या घरामध्ये आई वडिलांची सेवा आपण करतोच, करतातच ना सगळे. संस्कार असे करायला लावायचे. आपण आई वडिलांची सेवा करीत असू तर आपले मुलं सुद्धा ते करतील. आपण आई वडिलांच्या पाया पडत असू तर आपले मुलं सुद्धा आपल्या पाया पडतील. आपण देवाची पूजा करत असून, देवाची आरती करत असू, देवाला पहिला नैवेद्य देत असेल तर मुलं सुद्धा तेच करतील. म्हणून संस्कार फार महत्वाचे आहे. मुलांना शिक्षण नाही दिलं तरी चालेल, संस्कार महत्वाचे आहे. त्याला अमेरिकेत पाठवून तुम्ही काय करणार इथे? देवाला पहिला नैवेद्य, आला तो नैवेद्य. घरामध्ये स्वयंपाक केल्यानंतर पहिली पोळी ही कोणाला द्यायची असते? पहिली पोळी गाईला द्यायची असते, गाईला. तर गाई असते ना आपल्याला, त्याच्यामुळे पहिली पोळी कोणाला दिली जाते? पतीला दिली जाते ती. त्याच्यामुळे काय होतं, तो पतीच गाई सारखा होतो. शेवटची पोळी ही कुत्र्याला द्यायची असते. शेवटची पोळी कुत्र्याला द्यायची असते. पण सगळ्यांचे जेवण होऊन जातात आणि मग शेवटची पोळी कोणाची वाट्याला येते? तयार करणारी राहते ना ती, तिला तिच्याच वाट्याला येते ती. आणि मग त्याच्यामुळे जास्त बडबड होती. मग वाव 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 कशामुळे? त्या संयोजकांना विनंती आहे की लहान मुलं थोडा वेळ गप्प बसवणार. आपली कथा 15 मिनिटात राहिली फक्त. विनंती आहे, खूप आवाज येतोय. सगळ्या संत मंडळींनी पाहिलं आणि भगवंताला पाहिल्यानंतर आनंद झालेला आहे. आणि नंतर घरी निघालेले आहे. विश्वंभर बाबा गाढ झोपेमध्ये आहे. विश्वंभर बाबांनी आईचं म्हणणं तर ऐकलं, आई वडिलांचं म्हणणं नक्कीच ऐकावं. आपल्या हितातच सांगत असतात ते. आई वडील कधीच मुलाचं नुकसान करीत नाही कधी. परंतु मुलं म्हणतात आम्ही फार हुशार झालो आता. मुलं ऐकत नाही आई वडिलांचं, त्याच्यामुळे नुकसान होतं. यांनी आईने सांगितलं पंढरीची वारी कर, पण यांनी लगेच 15 दिवसाची वारी सुरू केली. किती आनंद आहे, किती प्रेम आहे. आणि 15 दिवसाची वारी, 15 दिवसाची वारी केली आणि खूप वाऱ्या झाल्या त्यांच्या. 6 महिन्यामध्ये 8 महिन्यामध्ये 16 वाऱ्या झाल्या त्यांच्या. पांडुरंगांना खूप आवडलं ते. परंतु एक दिवस असा प्रसंग आला, पहाटेचा प्रसंग आहे. ब्रह्ममुहूर्त म्हणतात त्याला. ब्रह्ममुहूर्त कशाला म्हणतात? 3:30च्या पुढे. आणि ब्रह्ममुहूर्तावर उठायचं असतं, पण आपलं ब्रह्ममुहूर्त 8:30ला सुरू होत होतं. पहाटे 8:30ला. ब्रह्ममुहूर्तावर त्यांना स्वप्न पडलं, प्रत्यक्ष पांडुरंग परमात्मा आले आणि आनंद झाला. विश्वंभर बाबांना इतका आनंद झाला, त्यांनी भगवंताच्या पायावर डोकं ठेवलं. काय भाग्यवान आहे ते. आणि भगवंतांनी उठवलं त्यांना. सांगितलं आता तू 16 वाऱ्या केलेल्या आहे म्हटले 8 महिन्यामध्ये. आता तू पंढरपूरला यायची गरज नाही.
आता मीच तुझ्याकडे आलेलोय म्हटली. अशी भक्ती करावा, अशी भक्ती करावा का देवाने आमच्या घरी यावं, देवाने आमच्या घरी यावं, आमच्या संतांनी आमच्या घरी यावं, अशी संतांवर श्रद्धा ठेवावी. परमपूज्य गुरुवारी नारायणगिरीजी महाराज आपल्या सर्वांना त्यांनी खूप मोठा आशीर्वाद दिलाय. आपल्या सर्वांच्याच घरी आलेले ते आल्यानंतर देव कमी पडत होता आपल्याला. काय प्रेम होत. श्रीमंताकडे जात नव्हते महाराज. श्रीमंतांनी किती 56 भोग करू द्या, दुर्योधनासारखे 56 भोग दुर्योधनाने केले तरी भगवान परमात्मा त्यांच्याकडे गेला नाही. असे श्रीमंत लोक कितीतरी करीत होते. महाराज गरीबाच्या झोपडीत जात होते. भगवान अशी भक्ती करावं की संतांनी आमच्या घरी यावं, अशी भक्ती करा भगवंतांनी आमच्या घरी यावं. विश्वंभर बाबांची भक्ती पाहून भगवान परमात्मा सांगितलं, अरे मी आलेलो आहे तुमच्या आंबराईमध्ये जा. आंबराईच्या मध्ये तिथे मी आलेलो आहे आणि भगवान अदृश्य झाले. विश्वंभर बाबा जागे झाले. पत्नीला आणि आईला सांगितलं स्वप्न. त्यांना इतका आनंद झाला. देव आले. लगेच टिकाव पावडं घेतला. त्याची स्वतःची जमीन आणि तिथे आंबराई होती. आंब्याच्या भाण्यामध्ये गेले. थोडस खोदल्यानंतर असा सुगंध निर्माण झाला. कशाचा? तुळशीचा. ताज्या तुळशीचा सुगंध निर्माण झाला. आणि मग विश्वंभर बाबाने टिकाव पावडं बाजूला ठेवलं आणि हातानेच ते माती सारायला लागली. लगेच पांडुरंगाची मूर्ती, सुंदर अशा काळ्या रंगाची मूर्ती, काळ्या पाषाणाची मूर्ती निघाली. रुक्मिणी माताही बरोबर आहे. रुक्मिणी माता आणि पांडुरंग दोघही आलेले आणि डोक्यावर घेतलं महाराज. डोक्यावर घेऊन आले आणि आपल्या घराच्या तिथेच आपल्या स्वतःच्या जागेमध्ये त्यांनी एक छोटस पण अगदी सुंदर मंदिर बांधलं महाराज. अगदी सुंदर मंदिर बांधलं आणि त्या मंदिराची रोज पूजा करावी, आनंद करावा. आणि सगळे एकत्र येऊन, सगळे भजनी मंडळ येऊन तिथं भजन करायचे, नाचायचे आनंदाने. ज्ञानोबा माऊली तुकाराम.
भरत महाराज वर बसल्यामुळे ते आता त्यांचं नाईलाज झालं, त्यांना खूप नाचायचा आनंद वाटला. भागवत कथा त्यांनी एकट्याने केली महाराज. भागवत कथा खूप गोड आनंद वाटला. आणि बसा विश्वंभर बाबांनी आपल्या जागेवरच मंदिर बांधलं, सुंदर मंदिर बांधलं आणि पांडुरंगाची प्राणप्रतिष्ठा करायची. उभारिला हात जगी जानवली मात, देव बैसले सिंहासनी, आल्या याचका झाले धनी. एकाच्या कैवाडे मुगवी बहुतांचे कोडे. अरे पांडुरंग आले त्या ठिकाणी, रुक्मिणी माते सहित आले. नुसतं विश्वंभर बाबाला दर्शनाचा लाभ आहे का? सगळ्या देऊगावच्या लोकांना, आसपासच्या पंचक्रोशीच्या लोकांना ते झालं ठिकाण. म्हणून प्राणप्रतिष्ठा करताना संत महात्मे येत असतात आणि त्यांच्या हातून ती प्राणप्रतिष्ठा होत असते. आता विश्वंभर बाबांना 2 मुलं झालेली आहेत आणि काही दिवसातच विश्वंभर बाबा भगवंताला प्रिय झाले. दोन्ही मुलं मोठे झाले, दोघांचं लग्नही केलं. एक मुकुंद आणि एक हरी. पत्नी चांगलं मिळालं त्यांना, परमार्थिकच घराणे. एक ध्यानात ठेवा, लग्न जुळवताना एवढं एक नक्कीच शोधा, त्या घरात कोणी वारकरी आहे का? आम्ही नांदेडला कथा होती आमची बाळा. नांदेडला जवळ 20-25 माणसाचं घर होतं, कुटुंब असं. 20-25 माणसामध्ये
ते 7 जण भाऊ होते मोठे. 7 जणांमध्ये एक 5 नंबरचा भाऊ, सगळ्यांना माळी होते, त्यालाच माळ नव्हती फक्त. त्यांच्या घरी जेवायला गेलो होतो आम्ही. नांदेड जिल्ह्यात पासून नांदेड शहरापासून 35 किलोमीटर गाव. मी विचारलं त्यांना, सगळे माळकरी आहे आणि हा का माळकरी नाही म्हटले. त्यांनी फार समर्पक उत्तर दिलं, ते पाहुण्यासाठी ठेवलंय म्हटले. रविवारी येणारा पाहुणा, काय ऍडजस्टमेंट आहे. मला माहित, मला कळलं नव्हतं रविवारी येणार पाहुणा म्हणजे काय. पण नंतर त्यांनी सांगितलं, ते काही पाहुणे आहे आमचे रविवारी येणारे म्हटले. आम्ही तिथं जेवण करून पस्तावलो. आम्ही तिथे जेवण झाल्यावर विषय निघाला तो. म्हणून लग्न जुळवताना वारकऱ्याचाच घरात संबंध जोडा. वारकऱ्याचं निवडून करा. जर तसं कोणी असलं ना, संबंध टाळा. आपले सगळे जिथं जाऊ आपण तिथे त्या ठिकाणी जेवावं लागतं ना आपल्याला. त्या घरात जर खाटिका असतील तर म्हणजे आपण त्यांच्या घरी जेवायचं, पाणी प्यायचं नाही अशा घरी. आमचे एक साडू आहे नाशिकला, सहज लक्षात आलं म्हणून सांगतो. नाशिकला साडू आहे आणि माहीत नव्हतं सगळं काही, त्यांनी ठरवलं सगळं काही झालं होतं ते. परंतु मेवणीचं लग्न झाल्यानंतर 15 वर्ष मी पाहुण्याकडे गेलोच नाही. का 15 वर्ष गेलो नाही. गोरोबा काकांच्या मंदिरामध्ये परमपूज्य गुरुवर्य महाराजांचं कीर्तन होतं आणि योगायोगाने ते पाहुणे तिथे आले होते. मग कीर्तन ऐकायला त्यांना बरोबर घेतलं, माळ घेतली बरोबर आणि त्यांच्या हातात दिली. जा म्हटलं महाराजांकडे. आता त्यांनी ऐकलं काय, त्यांचं प्रारब्ध संपलंच होतं समजावाला. आणि महाराजांच्या हातात माळ दिली. महाराजांनी माळ टाकून दिली. रामकृष्ण हरी म्हणा म्हटले. आणि आता ते घर एकदम पवित्र झाले. महाराज जेते हरिचे दास जन्म जेते हरिचे दास विश्वंभर बाबांना 2 मुलं झाले, एक हरी आणि एक मुकुंद. विश्वंभर बाबा वारले आणि हे दोन्ही असे खंबीर झाले, अशा प्रकारचे झाले. आणि त्यांनी एका सैनिक म्हणून त्यांनी मार्ग पत्करला. आईचं म्हणणं नाही होतं, नको होतं. ते आईला मानलं नाही त्यांनी. आई म्हटली नाही, म्हणायचं नाही करायची आपल्याला ती नोकरी. तेवढी आम्हाला सैनिक व्हायचंय, आम्हाला आमच्यात ताकद नाही म्हटली. आईने नाही सांगितलं. आईचा शब्द ऐकला नाही. शेवटी वाईट झालं. महाराज परचक्र आलं आणि त्या परचक्रामध्ये युद्धामध्ये दोघंही मारली गेली. मुकुंदाची पत्नी सती गेली आणि हरीची पत्नी ती जायला तयार होती, परंतु आमाईने म्हणजे सासूने अडवलं. बाळ, तुझ्या पोटामध्ये आंबिल्यांचा वंश वाढतो आहे.
तू जर गेली तर हा वंश खंडित होईल. तिला सती जाऊ दिलं नाही. तिला 9,00,000 नावाच्या तिच्या 9,00,000 उमरे तिच्या माहेरचं नाव होतं आणि त्या माहेराला तिला पोच केलं. ठराविक वेळेपर्यंत नंतर तिला पुत्र संतान झालं. मुलगा झाला. मुलगा त्याचं नाव विठ्ठल. विश्वंभरानंतर हरीचा मुलगा हा विठ्ठल झाला. विठ्ठलानंतर पदाजी. विठ्ठलाचा मुलगा पदाजी झाला. पदाजीचा मुलगा शंकर झाला. शंकराला मुलगा कन्हैया झाला आणि कन्हैयाला बोलोबा. बोलोबा हेच तुकाराम महाराजांचे वडील. इथपर्यंत आलो पण आता वेळ किती झाला? 5 मिनिटं जास्त झाली. उद्या नाही होणार 5 मिनिटं जास्त. आरती घ्या. श्री राम 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 श्री